जून पासून केंद्र शासनानं ऑनलाईन खत विक्री प्रणाली सुरू केली आहे. मात्र याच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी आज आपले पॉश मशीन शासनाकडे परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी असतील, व्यर्थांवर समस्या असतील, या अनुषंगानं सर्व विक्रेत्यांना भयानक त्रास होतोय आणि त्याच्यातून आम्हाला मुक्तता मिळावी, आम्हाला पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने खत विक्री करण्यास सुरुवात द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील जवळपास 900 दुकानदारांनी 1,500 पॉज मशीन आज शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व विक्रेते या ठिकाणी आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज या जिल्हा कृषी संघटनेनं या ठिकाणी हाक दिल्यानंतर सगळे जमा झाले आहेत आणि त्याच माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर कलंदरजी, त्याचबरोबर राज्याचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सागर खडे यांच्या समेत सर्व कृषी विक्रेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडूनच त्यांची भूमिका या ठिकाणी आपण ऐकून घेणार आहोत. 5 जून पासून ऍप चालू झालाय, विक्रेत्यांचा त्याला विरोध आहे. प्रशासन म्हणते की ऍप चांगला आहे, ते ऍप चालवायची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे आणि तुमची भूमिका ही ऍप वेगळ्या पद्धतीने करावा अशी भूमिका आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? केंद्र शासनाने 5 जून 2026 पासून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर हे 2 जिल्हे पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू केले आहेत. परंतु हा ॲप लागू करताना आमचं असं म्हणणं आहे की त्याची पूर्तता पूर्ण व्हायला पाहिजे. अजून त्याचे शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड नाहीत, त्याची कोणालाही माहिती नाही आणि अचानकपणे ही जे ॲप चालू केले त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. खरीपाच्या पेरण्या समोर आलेल्या आहेत आणि त्यांना खत मिळत नाहीये. सगळेच शेतकरी काही म्हणजे अँड्रॉइड मोबाईलवाले नाहीत. तर त्यामुळे ह्याला वेळ मिळाला पाहिजे, त्याच्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत आणि त्यानंतर हा ॲप लागू करावा. आज अशी परिस्थिती आहे की 5 तारखेपासून कुठलेही शेतकरी बांधव जाऊन खत खरेदी करू शकणार नाहीत. त्यांना तो ॲप डाउनलोड करायचा, त्याच्या मोबाईलमधून तो पाहायचं आणि त्याच्यानंतर जायचं. सगळे शेतकरी बांधव काही हायटेक नाहीत आणि विक्रेत्यांना पण त्याचा फार त्रास आहे. तर आमची शासनाकडे मागणी आहे की ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही चालू द्या. ऑनलाईनला वेळ लागणार आहे, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, जो काय लागेल. सगळ्या शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये तो ॲप डाउनलोड व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी तो खत खरेदीला त्यांना म्हणजे प्रशिक्षण मिळालं पाहिजे. आज अगर तुम्ही डायरेक्ट आज सुरू केलंय तर आज पूर्ण सेल ठप्प झालेले आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आहे. गेल्यावेळी आपण महाराष्ट्रभर 3 दिवस बंद पाळला होता, साथी पोर्टल असेल, या अनुषंगाने अनेक समस्या सातत्याने या ठिकाणी होत आहेत. याबद्दल तुमची भूमिका काय आहे एक राज्याचे अध्यक्ष म्हणून? राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, सातत्याने ह्या कृषी व्यवसायामध्ये वेगवेगळ्या अडचणी उभं करते असंच माझं स्पष्ट मत आहे. कारण मागे सुद्धा मोका कायदा लागू करणार म्हणून त्यावेळी वातावरण तापवलं गेलं. त्यानंतर साथी पोर्टलच्या बाबतीमध्ये सुद्धा कृषी केंद्र चालकांनाच त्यामध्ये बळी ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. साथी पोर्टलमध्ये सुद्धा आमची भूमिका प्रथमपासून अशी राहिली की आपण कंपनी टू डिस्ट्रीब्युटर लेवलवर सुरुवातीला ते लॉन्च करा, कारण खाली त्याचं पूर्ण लोकांना आमच्या ट्रेनिंग झालेलं नाही आहे. त्याच पद्धतीने आता हे जे आज ह्या दोघं जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या वतीने मॉडेल जिल्हे म्हणून या ठिकाणी हे आपल्या खताच्या वितरणाची प्रणाली लागू केली जाते. यामध्ये अजून शेतकरी बंधूंनाच याच्या बाबतीत काहीच कल्पना नाही आहे. आज अशी परिस्थिती आहे की जर संभाजीनगर जिल्ह्याचा आपण विचार केला तर त्या जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये प्रॉपर पैठणमध्ये एका कृषी केंद्रामधून 800 युरियाच्या गोण्यांचं बुकिंग झालेलं आहे एका दिवसामध्ये आणि फक्त 15 बॅगचं 10 सव्वीसचं बुकिंग झालेलं आहे. आज एवढ्या बॅगा एका कृषी केंद्रामधून विकायला जर शासन आम्हाला परवानगी देईल आणि तेवढा साठा उपलब्ध करून देईल तर आम्ही ते विकायला तयार आहे. परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये ज्या विक्री करतानाच्या अडचणी आहे, शेतकरी बंधूंना जे मागणी करतानाच्या अडचणी आहे त्या दूर झालेल्या नाही आहे आणि तरी सुद्धा शासन निव्वळ काहीतरी अधिकाऱ्यांच्या फार्समुळे ह्या ठिकाणी हे लागू करायचा प्रयत्न करते आहे. आणि आमची विनंती आहे की तुम्ही आधी शेतकऱ्यांना ट्रेन करा, त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत का आधी ते बघा. त्याच्यानंतर आमचे जे ह्या ठिकाणी स्थानिक त्या जिल्ह्यांमध्ये कृषी केंद्र चालक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रशिक्षण द्या. हे सर्व यंत्रणा जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत दोघं सुरू ठेवा पॅरलल. ऑफलाईन विक्री आणि ऑनलाईन विक्री दोघं सुरू ठेवा. जो शेतकरी जास्त अनुभवी असेल, ज्याला माहिती असेल, तो त्याच्यातून खरेदी करेल. ज्याला त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे किंवा त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे तो दुकानावर जाऊन ऑफलाईन खरेदी करेल. याला अधिकारी मंडळी जुमानत नाही आहे. म्हणून शेवटी मग आता आम्हाला पुढची भूमिका जर ह्या दोघं जिल्ह्यांमध्ये शासनाने सदर पद्धती लागू करायला आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्ही राज्यभरामध्ये हा विषय पेटवणार. जिल्ह्यातील सगळ्या कृषी सेवा केंद्रकांनी असा हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही पॉज मशीन परत करणार आहे. कालच तुमची जिल्हाधिकारी महोदयांची बैठक झाली, परंतु ती सकारात्मक झाली नाही. त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आज सकाळपासून विक्रेते या ठिकाणी मशीन घेऊन आलेत, पण अद्याप मशीन ताब्यात घेतलेले नाहीत. याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहात पुढं? कारण आम्ही आज कालच कलेक्टर महोदय यांना आवाहन केलं होतं की ह्यातून पॉझिटिव्ह निर्णय घ्या, ऑफलाईन ऑनलाईन विक्रीला परवानगी द्या. परंतु त्यांनी पण ऐकलं नाही की तुम्हाला या सिस्टीममध्येच काम करावं लागेल. परंतु ते सिस्टीममध्ये एवढ्या त्रुटी आहेत
तरी पण ते ऐकण्यास तयार नाही आहे. आत्ताच मी जस्ट कलेक्टर महोदयांशी बोललो, फोनवरून चर्चा केली, तर ते त्यांच्या मतावर ते ठामच आहेत. आम्ही आज कृषी डिपार्टमेंट जिल्हा परिषदच्या माने साहेबांना पण आम्ही फोन केला, की आम्ही पॉज मशीन तुम्हाला सरेंडर करतोय, पण त्यांनी पण घ्यायला स्वीकारला ते तयार नाही आहेत. कोणतंच डिपार्टमेंट घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे आम्हाला टोटली त्यांनी दुर्लक्ष केलंय. मग ह्याचा उद्रेक फार मोठा होणार आहे. हे तुम्हाला सोमवारी आम्ही तुम्हाला कळवतो, की बाबा आम्ही पूर्णपणे कोल्हापूर जिल्हा एक बी बियाणे कीटकनाशक खते ही दुकानं कायमस्वरूपी बंद करतोय. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची कायमची दुकानं बंद राहतील. एकूणच जिल्ह्यातील सर्वच कृषी विक्रेते अतिशय अडचणीत आल्याचं दिसत आहे आणि त्यांनी या ठिकाणी निर्णय असा घेतलेला आहे की जर शासनाने आमचं म्हणणं मान्य केलं नाही तर आम्ही या ठिकाणी अखेरची भूमिका घेणार आहोत. तरुण भारत संवादसाठी संतोष कुमार शाहूवाडी.